आज देशभरामध्ये रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे आणि अपघात झाला की माणसाचा जीव जाऊ शकतो. गरीब मध्यमवर्गीय नागरिक यामध्ये जर सापडले तर त्यांच्या संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं. याकरता केंद्रीय रस्ते महामार्ग आणि सडक परिवहन मंत्रालयाने एक योजना सुरू केलेली आहे. अपघात झाला की गोल्डन आवर म्हणतो की ताबडतोब काही तासातच जर आपण उपचार केला, उपचार मिळाले तर तो रुग्ण बरा होऊ शकतो. याकरता 1.5 लाख रुपयाची ट्रीटमेंट, कॅशलेस ट्रीटमेंट आणि 7 दिवसाची ट्रीटमेंट असं या योजनेचं स्वरूप आहे. एम्स असेल, त्याचबरोबर मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील, त्यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे याकरता 1.5 लाखामध्ये ही ट्रीटमेंट होत नाही. त्याकरता जास्त पैशांची गरज असते आणि 7 दिवसाच्या मध्ये सुद्धा रुग्ण बरा होण्याकरता जास्त दिवस लागतात. 7 दिवसात रुग्ण बरा होत नाही. ब्रेन इंजुरी असेल, पाठीच्या कण्याचं जर मोठी दुखापत झाली असेल तर जवळ 18 ते 25 दिवस तो रुग्ण बरा होण्याकरता लागतो. याकरता या योजनेचं स्वरूप बदलावं आणि ती 1.5 लाखाची मर्यादा 5 लाखापर्यंत ठेवावी. 7 दिवसाची मर्यादा ही 18 ते 25 दिवसापर्यंत ठेवावी. हा मुद्दा, या योजनेत बदल करण्याचा मुद्दा आज संसदेमध्ये 377 नियमाच्या आधारे मी मांडलेला आहे. लोकसभा अध्यक्षांना मी विनंती केलेली आहे की जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येतं आणि जी काही आपली योजना आहे त्या योजनेमध्ये बदल करायला पाहिजे आणि ती मर्यादा 1.5 लाखाची 5 लाखापर्यंत करावी. 7 दिवसाची मर्यादा 18 ते 25 दिवसापर्यंत करावी. ही मागणी आज संसदेत मी केलेली आहे आणि मला आशा आहे की लवकरात लवकर माझ्या या मागणीचा विचार होईल. याची जी काही खर्चाची मर्यादा आहे ही 5 लाख रुपये आणि 7 दिवसाची मर्यादा आहे ही 18 ते 25 दिवसापर्यंत सरकार वाढवेल आणि सरकारला विनंती करतो की लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचूया. रस्त्यावरती जे अपघात होत आहेत त्यांना आपण बाहेर काढूया आणि सरकारतर्फे ही मोठी मदत त्यांना करूया.